बंदरामारुती कल्लेर संघ आज या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यातून पराभूत झालेल्या हरकत नाही. अगदी आपल्याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील. शैलेशनं चांगला प्रतिकार केला. चला बंदरामारुती कल्लेर संघ अडलाक नक्कीच बघा. इथून अगदी स्ट्रिक्टली वेळेच्या बाबतीत सर्वांनी सहकार्य करा. 3 ओव्हर 15 मिनिटं. येणारा जाणारा फलंदाज 30ची जी सर्कल आहे ती कंपल्सरी क्रॉस करत चला. इथून आपल्याला अजून 3 सामने खेळवायचे आहेत. इथून 3 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्या अनुषंगाने सर्वांनी वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. चला जागृत मांडा राहणार. आपण देखील आपली सलामीर जोडी ते पाठवायचे. जेव्हा पहिला चेंडू पडेल तेव्हा आपला टायमर देखील स्टार्ट होईल. वेळ सुरू होईल. इथून सर्व संघांना नेम सारखा आहे. 3 ओव्हर 15 मिनिटं. यानंतरचा या सामन्यातून विजेता आणि चेरोबा कोण आजच्या ग्रुप 3 मधून क्वार्टर फायनलचा एक मोठा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. चला सलामीर जोडी आलेली आहे. प्रदीप पाटील आणि भालचंद्र नाईक. बघा वारंवार आपण टीम मीटिंग मैदानामध्ये घेऊ नका. पंच आपण देखील खेळाडूंना स्ट्रिक्टली ऑन करा. यस. आणि पहिल्या 3 ओव्हरसाठी फक्त 15 मिनिटांचा अवधी आहे. याची सर्व संघांनी इथून नोंद घ्या. गोलंदाज रोहिदास भोईर, गावदेवी स्पोर्ट रांजनोली, VSN कंपनी, विनोददादा आणि सचिनदादा यांचा संघ आपण पाहतोय. गावदेवी रांजनोली पहिल्या सामन्यातून बंदरामारुती कल्लेर या बलाढ्य संघाला पराभूत करून दुसऱ्या फेरीमध्ये जागृत मराठा राणा संघाबरोबर हा संघ 2-2 हात करणार आहे. गेम ऑन. रोहिदास भोईर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील पहिला चेंडू. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. दिशा चुकीची. पंचांचा वाईटचा इशारा आलाय. बरोबर 3:15 मिनिटांनी पहिला चेंडू टाकलेला आहे. टायमर आपला सुरू आहे. रांजनोली संघ इथे हा चेंडू देखील पाहावा लागेल. हा चेंडू देखील आलाय वाईट. दोन्ही चेंडू अगदी निर्धाव वाईटच्या स्वरूपात. अतिरिक्त धावसंख्या अगदी वाईट न जागृत मराठा राणा संघाच्या फलकावर 2. हा चेंडू अतिशय चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका. प्रदीप पाटीलचा क्लास. चौकार. मधून चौकारांनी धावसंख्या 6. पहिले 2 वाईट. त्यानंतर आले चौकार. बघूया रांजनोली आणि राणाल एक चांगला सामना. या सामन्यातून विजेता आणि चिरोबा कोण असा पुढील सामना असेल.
हा फटका ऑन साईडला. पंडित पाटील यांना बीट करून चेंडू काऊ कॉर्नर रिझनला. गणेश सॉरी दौरकनाथ म्हात्रे आहेत. 2 धावा या चेंडूवर आलेत. 2 धावसंख्या पोचली 8. धावा लागलेत. 2 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. पुन्हा एकदा पॉइंट रिझनला. चेंडू टोलवलाय निलकंठ भोईर चे चांगले प्रयत्न. चेंडू अडवलाय. 2 पूर्ण. तिसरीचा प्रयत्न होणार नाहीये कारण की प्रदीप पाटील यांची रनिंग बिटवीन द विकेट काहीशी स्लो आहे. भालचंद्र नाईक पहिल्या सामन्यातून नाबाद 36 धावा त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलेत. चांगले उत्तुंग 3 षटकार. रोहिदास भोईर यांचा चेंडू फुलटॉस आहे. पॉइंटला झेल आणि ते झेल टिपला निलकंठ भोईरनं. फलंदाज बाद प्रदीप पाटील. पहिली विकेट. कडून सामन्याला उशीर होणार नाहीये. नवीन फलंदाज अजय चौधरी. टोटल 14 वर जाऊन पोहोचले आहे. यष्टीरक्षक अशोक भगत यांना आपण पाहतोय. हा चेंडू आलाय डॉट. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि 1 बाद 14. 2 चौकार 2 डबल आणि 2 वाईट. 1 विकेट आणि 1 डॉट अशी पहिल्या ओव्हरची समाप्ती. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये आपण सोमनाथ चौधरी यांना पाहतोय. जे हनुमान सरवली संघाचे संघनायक आणि त्यांच्या बाजूला सदाभाऊ म्हात्रे. नक्कीच सोमनाथ चौधरी यांचं देखील आपण या स्पर्धेसाठी कटआउट पाहतोय. चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी त्यांचं देखील राहिलेलं आहे. ते ओव्हर नंबर 2 साठी कालिराम आलेत. पहिल्या चेंडूवर भालचंद्र नाईकनं एक सिंगल धाव कंप्लीट केली. धावसंख्या 15. 7 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 15 वर 1 अशी सुरुवात जागृत मराठा राहणार संघाची. कमी गतीने चेंडू टाकलाय. इष्टांच्या मागे अशोक भगत चांगलं इष्टरक्षण करताना. डॉट बॉल. नक्कीच रोहिदास भोईर आणि
कालीराम यांनी राऊंड द विकेट ना गोलंदाजीला सुरुवात केलेली आहे. रोहिदास भोईर एक संघातील सिनियर गोलंदाज. इथे हा चेंडू पॉइंटच्या वरून उडवला आहे. बघूया, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण आहे. धावसंख्या 17वर जाऊन पोहोचलेली आहे. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे आणि 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. इथे हा चेंडू बघूया, पंचांनी वाईट घोषित केलाय. मात्र फलंदाज धावचीत बाद अजय चौधरी. चला चला मित्रांनो, जरा स्पीडअप करा प्लीज. नवीन फलंदाज यष्टीरक्षक दिनेश जागृत माडा रानल संघाचा एक चांगला यष्टीरक्षक फलंदाज आहे. रिव्हर्स फटक्या मारण्यामध्ये माहीर अशी दिनेशची ओळख. बघूया, कालीराम षटकातील पुढील चेंडू भालचंद्र नाईक यांच्यासाठी हा फुलटॉस आणि फुलटॉसवर फुल टोल वसूल षटकार. आपण या सामन्याचा पहिला चेंडू टाकलाय. 6 धावांनी संघाची टोटल 24 धावा. चांगला चेंडू. इथे बघूया, चेंडू येतो वाईडिश लॉंग ऑफला. गणेश पाटील आहेत. मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलनं धावसंख्या क्वार्टर 25 लागलेले आहेत. 11 चेंडूमध्ये 25 आलेत. अजूनही 13 चेंडूंचा खेळ आहे. नक्की जागृत माडा राणाल संघानं चांगला खेळ आजच्या दोन्ही सामन्यातून आतापर्यंत केलेला आहे. ओव्हर नंबर 2चा शेवटचा चेंडू आणि स्विच हिट. चेंडूला अगदी थांबवलाय. नक्की शॉर्ट थर्डमॅनला फक्त मिळेल एक सिंगल. 2 ओव्हर 2 बाद 13च्या सरासरीनं 26 धावा. जागृत माडा राणाल संघाच्या फलकावर या सामन्यातून विजेता आणि चेरोबा कोण असा क्वार्टर फायनलचा आजच्या ग्रुप नंबर 3 मधून शेवटचा सामना होणार आहे. अकरा मिनिटं 2 ओव्हरसाठी घेतलेत. चांगलं सहकार्य रांजनोली संघाकडून.
चला चला जरा स्पीडअप करा मित्रांनो. आज आपल्याकडे वेळ कमी आहे. अजून आपल्याला या सामन्याला पकडून 3 सामने कव्हर करायचे आहेत इथून. नक्की साहिल शेळके, अल्पेश गायकवाड आणि आपले पंच सर्वांचं चांगलं योगदान. मंडप डेकोरेटर, डीजे मॅन सर्वांचं चांगलं योगदान या स्पर्धेसाठी. अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा आणि आता स्पर्धा अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. निलकंठ भुईर ओव्हर नंबर 3, संघातील एक सर्वात तंदुरुस्त खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर फटका फसलाय. झेल टिपलाय द्वारकानाथ म्हात्रेनं आणि संपलाय खेळ दिनेशचा. वेलकम वेलकम वेलकम, सुस्वागतम. या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन होतोय सुमित शेठ म्हात्रे साहेबांचा. गुंदवली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच, विद्यमान सदस्य आणि भिवंडी लोकसभेचे लाडके खासदार सन्माननीय सुरेश बाळेमामा म्हात्रे साहेबांचे चिरंजीव सुमित शेठ म्हात्रे यांचं मान्यवर कक्षामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. सुमित कुमार अँड कंपनीचे मालक, युवा उद्योजक, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे एक युवा नेतृत्व सुमित शेठ म्हात्रे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच आपल्या भिवंडी लोकसभेचे लाडके खासदार सुरेश बाळेमामा म्हात्रे साहेबांचे चिरंजीव, गुंदवली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य सुमित शेठ म्हात्रे यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गावदेवी 40+ पिंपळगर आयोजित गावदेवी चषक 2025 मध्ये साहेबांच्या माहितीसाठी मैदानामध्ये सामना सुरू आहे. जागृत मराठा राणाल आणि गावदेवी राजनोली. इथे बॅटची कडा इष्टांच्या मागे अशोक भगतनं टिपलाय झेल आणि सलगच्या 2 चेंडूमध्ये 2 विकेट निलकंठ भुईर यांच्या खात्यामध्ये. फलंदाज बाद.
निलकंठ भोईरनं तिसऱ्या ओव्हरचे 4 चेंडू फेकलेत. 3 फलंदाजांना परतीचा प्रवास दाखवलाय. बघूया आता स्ट्राईकवर आहेत भालचंद्र नाईक आणि हा फटका सजवलाय अगदी स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू एका टप्प्याने सीमा पार. येतोय चौकार. हा 30 या अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. सतरा चेंडू मध्ये 30. बघूया हा फटका अगदी उंचच उंच आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सेफ लँड होतोय. रोहिदास भोईर येथील चेंडूला उचलतील. वेल होती फलंदाज भालचंद्र नाईक यांच्याकडे 2 धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या 32. 3 ओव्हर 5 बाद 32 धावा. 32 धावा लागलेत 3 ओव्हरमध्ये. आता शेवटचा आणि अंतिम चौथं ओव्हर घेऊन येतील नरेश तरे. संघातील एक सर्वात चांगले खेळाडू म्हणून ज्यांची ओळख वेस अँड कंपनी, विनोददादा आणि सचिनदादा ठाकरे यांचा संघ आपण पाहतोय. गावदेवी स्पोर्ट रांजनोली आणि दुसऱ्या बाजूला प्रदीप पप्पूशेठ पाटील यांचा संघ जागृत मराठा राणाल. चला चला फलंदाज जरा घाई करा. सॉरी पाणी घेऊन या लगेच, कारण की वेळ आपल्याकडे खूप कमी आहे आज. इथून आपल्याला अजून 3 सामने आजच्या दिवसातील कव्हर करायचे आहेत. गोलंदाज नरेश तरे ओव्हर द विकेट ना. पहिला चेंडू अगदी हलक्या हाताने चेंडूला दिशा दिलेली आहे. संतोष भोईर आलेत न्यू बॅटर आणि चौथ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर एक सिंगल घेऊन आपली स्ट्राईक आपल्या सहकारी फलंदाज भालचंद्र नाईकला रोटेट केलेली आहे. धावसंख्या 3-3. 33 धावा. 19 चेंडूचा खेळ संपलाय आणि 33 वर 5. हा फटका उडवलाय अगदी चेंडू चाललाय सीमा पार. षटकार. नक्की चांगली धून डीजे मॅनच्या माध्यमातून शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी गटाचे भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार सुरेश बाळामामा म्हात्रे साहेबांची धून आपण ऐकलीत. पंचांचा इशारा येतोय वाईट. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 40 धावा. 4 चेंडू शेष आहेत. धावा बनलेत. बघूया कंट्रोल पोलचा फटका आहे. पंडित पाटील यांच्याकडून झेल ड्रॉप आणि धावा देखील 2. जीवनदान कोणाला दिलाय तर भालचंद्र नाईक यांना. कदाचित झेल रांजनोली संघाला मागत पडेल. 42 चा आकडा गाठलेला आहे. अजूनही 3 चेंडू या पहिल्या इनिंगचे शिल्लक आहेत.
इथे हा फटका ऑन साईडला ऑन दी कार्पेट चेंडू चाललाय पुन्हा एकदा पंडित पाटील यांच्याकडे. जमिनी लगत अगदी एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला उचललाय, मात्र धावा मिळतील दोन. दोन धावींनी संघाची टोटल डबल 4. 44 धावा लागलेत. 40+ मध्ये 4 ओव्हरमध्ये 44 धावा, एक चांगली टोटल गणली जाते. बघूया अजूनही 2 चेंडू आहेत. 50 की 50च्या आतमध्ये रोखलं जाईल. नरेश तरे, हा फटका उंचच उंच आहे. बघूया अगदी चेंडू सेफ लँड होतोय. सलगच्या 3 चेंडूवर 3 वेळा दुहेरी धावा धावून पूर्ण केलेत भालचंद्र नाईकनं. धावसंख्या 46 धावा. नक्कीच आपण इनिंग ब्रेकमध्ये आलेल्या मान्यवरांचा शुभ सन्मान इथे करणार आहोत. आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी सुमित शेठ म्हात्रे इथे उपस्थित आहेत. चांगला फटका, गोटीराम चेंडूला उचलत आहेत. आता दुसरी धाव पूर्ण होणार नाहीये. फलंदाज धावचीत बाद इथे कंप्लीट झालेली आहे आणि 6 बाद धावा बनवल्यात 47 आणि बरोबर 12च्या सरासरीनं 48 धावांचं लक्ष असेल रांजणोली संघासमोर. आपण जाऊया मान्यवर कक्षामध्ये. एक विशेष स्वागत आणि सन्मान करूया. गुंदवली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य सुमित कुमार अँड कंपनीचे मालक सुरेश बाळेमामा म्हात्रे साहेबांचे चिरंजीव, एक युवा नेतृत्व शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी गटाचे सुमित शेठ म्हात्रे आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. त्यांचा आपण येतोची स्वागत आणि सन्मान करूया. गावदेवी स्पोर्ट 40+ पिंपलगड संघाच्या वतीनं साहेबांचा शुभ सन्मान गावदेवी चषक 20-25च्या माध्यमातून केला जातोय. की स्वागत आणि सन्मान केला जातोय पाहुण्यांचा, मान्यवरांचा. अतिथी देवो भव. चला राणाल संघ आपण त्वरित या मैदानामध्ये. आणि जेव्हा प्रत्यक्ष दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तेव्हा आपण समर्थन कक्षामधून ऐकूया याच गावातील एक युवा समालोचक साहिल शेलके.
थँक्यू सो मच. सर्वांचं स्वागत. गावदेवी चषक 2025 धावपलकावरती धावा लागल्या त्या म्हणजे 47-48 धावांची गरज. चला मॅचला सुरुवात करायची आहे. बघा यानंतर आपल्यालाच 2 मॅचेस खेळायच्या आहेत. जो संघ जिंकेल तो खेळ अगेन्स्ट टीम चिरोबा कोण संघाविरुद्ध. सो चिरोबा कोण संघ आपण देखील रिपोर्ट करायचा आहे. टीम कोण, टीम कोणगाव संघ आपला कॅप्टन आपण देखील या व्यासपीठावरती बसा. त्यानंतर आपण लगेच टॉस करूया. मॅच जशी फिनिश होईल मॅच जिंकेल विजेता संघ विपक्ष कोण आणि त्यानंतर मेगा फिनाले. आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. विनंती असेल आपल्याला प्रकाश धोकामध्ये मॅचेस कंप्लीट करायच्या आहेत. खरं तर थंडीचे दिवस आहेत. संध्याकाळी 5:45 वाजेपर्यंत काळोख पडतो. सो विनंती असेल आपल्याला अजून देखील 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत. त्या अनुषंगाने आपल्याला मॅच सुरू करायची आहे. गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी ट्रॅकवरती विजय आहे. सलामीची जोडी कोटीराम आणि अशोक. अशोक आणि गोट्या ही जोडी सध्या खेळपट्टीवरती. या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. सुरत टेक्सटाईलचे मालक सन्माननीय गिरीश शेठ साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं. वेलकम, सुस्वागतम. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गावदेवी 40+ पिंपळगर आयोजित गावदेवी चषक 2025 मध्ये साहेबांच्या माध्यमातून अनेक सारे विक्रम सध्या घडलं जातं. खरं तर आपण जे पाहतोय पिंपळगर गोवे अगदी टेक्सटाईलसाठी सध्या प्रसिद्ध झालंय. परंतु जे पहिलं दुकान होतं ते साहेबांच्या माध्यमातून उघडलं गेलेलं होतं, सुरत टेक्सटाईल. त्यानंतर भरपूर सारे साड्यांची दुकानं सध्या आपल्याला लाईनमध्ये पाहायला मिळतात. परंतु पहिलं हे पहिलं असतं, पहिलं हे प्रेमाचं असतं. सुरत टेक्सटाईलचे मालक सन्माननीय गिरीश शेठ साहेबांचं अगदी थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी शुभागमन झालं. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिला चेंडूवरती ती सन्माननीय शरदजी शेळके साहेब देखील उपस्थित झाल्यात. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. वाईट बॉल अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. एका धावाने धावफलक 4 या अंकावरती. यावेळेस देखील फटका भरपूर चांगला. डीप मध्ये खेळाडू आहेत. 2 धावा दरम्यान कंप्लीट केल्या जातील. गोलंदाज सज्ज. आडवा बाटनं उडवलाय. हा फटका फसलाय. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक कोणतीही मिस्टेक नाहीये. पहिल्या विकेटचं बदन, पहिला धक्का टीम रांजनोली संघाला. नक्कीच या ठिकाणी शुभागमन झालेलं होतं सुरत टेक्सटाईलचे मालक सन्माननीय गिरीश शेठ साहेबांचं. अगदी आपण पाहायला गेलं तर प्लेअर ऑफ द डे ही जी बक्षीस आहे त्यामध्ये पैठणी साडी साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली आहे. खरं तर एक मोटिव्ह होता त्याच्या मागे की 40+ खेळाडू आहेत. काही वेळेस त्यांच्या बायका घरातून पाठवत नाही, तर त्या बायकांना खुश करण्यासाठी ती पैठणी साडी प्लेअर ऑफ द डे. नक्कीच बायका खेळायला पाठवतील की तुम्ही चांगला खेळा म्हणजे तुम्हाला ती पैठणी साडी मिळेल.
आणि नक्कीच ते त्या लोक त्या बाया परिधान करतील. खरं तर हा मोटिव्ह असावा कदाचित. सुरत टेक्स्टाईल अगदी 30 रुपयापासून साड्यांची किंमत त्या मार्केटमध्ये सुरू होते. पिंपळघर गोवेनाका नक्कीच 30 रुपयापासून तर 3 लाखापर्यंत साड्या आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस अप्रतिम फटका, बॉल आउट ऑफ पार्क, षटकार. देवा रे देवा देवा देवा. धावपल कावरती धाबा तब्बल पाहायला मिळतील त्या म्हणजे 12 धाबा. गोलंदाज सज्ज. यावेळेस निर्धाव चेंडू डॉट बॉल आला. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा तब्बल पाहायला मिळतील त्या म्हणजे 12 धावा. खरं तर 5 मिनिटांचा वेळ घेतलाय तुम्ही पहिलं षटक कंप्लीट करण्यासाठी. चला मॅच सुरू ठेवायची आहे. पंचांना विनंती असेल मॅच सुरू ठेवा. आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान अगदी थोड्याच वेळात करणार आहोत. परंतु या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. ग्रामपंचायत राहण्याचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय प्रताप शेठ पाटील साहेबांचं या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन झालं. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. गावदेवी चषक, गावदेवी 40+ पिंपळघर आयोजित या चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ग्रामपंचायत राहण्याचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय प्रताप शेठ पाटील साहेबांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण जाऊया मॅचच्या दिशेने. चला मॅच सुरू करायची आहे. विनंती असेल आपल्याला अजून 2 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. राणा संघ विनंती असेल. खरं तर जागृत मराठा राणा संघ खेळतोय आणि राणाचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय प्रताप शेठ पाटील साहेब देखील उपस्थित झाला. त्यांचं देखील आपण स्वागत करूयात. चला मॅच सुरू करायची आहे. विनंती असेल चला मॅच सुरू करा. गोलंदाज तुम्ही 7 मिनिटं घेतली आहेत. गोलंदाज सज्ज. पहिला बॉल, पहिला चेंडू आडव्या बॅटनं खेळून काढला. स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. एकदा अतिशय वेगानं कंप्लीट केली गेली. एकच धाव, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा. 2 धावेनं धावफलक पुढे सरकताना 14. धावा धावफलकावरती. गोलंदाज सज्ज. स्ट्रायकिंग एंडला बॅटर अशोक. आडव्या बॅटनं हा चेंडू देखील खेळून काढला. एकदा अतिशय वेगानं कंप्लीट केली गेली. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये यावेळेस. एक सिंगल वरती समाधान मानावं लागेल. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल 15 या अंकावरती. 15 रन्स ऑन गार्ड. 15 धावा धावफलकावरती. 48 धावांचा पाठलाग करते टीम गावदेवी रांजनोली अगेन्स्ट टीम जागृत मराठा राणा. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल आडव्या बॅटनं स्लॉक स्वीप फटका चांगला. डीप मिड विकेटला खेळाडू आहेत. एकदा वेगानं कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न होणार नाही. सिंगल डबलचा खेळ सध्या पाहायला मिळतोय. भरपूर चांगलं क्रिकेट दोन्ही संघादरम्यान पाहायला मिळतंय. चौकार षटकार आलाय मागच्या ओव्हरमध्ये, परंतु या ओव्हरमध्ये सागरनं पूर्णपणे बांधून ठेवलाय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर 2 सिंगल आपल्याला येताना पाहायला मिळाल्या.
आडव्या बॅटनं खेळायचं होतं, लेग साईडला उडवायचं होतं. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही. आपण सांगतात वाईट बॉल आहे. लेग स्टंप सोडून चाललाय चेंडू. ज्या दिशेनं चेंडू आला त्या दिशेनं तो प्रहार करण्याचा प्रयत्न करत होते बॅटर. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी ट्रॅक वरती सागर आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडला अशोक आहेत. चांगला खेळ मागच्या मॅच मध्ये अशोकचा होता. यावेळेस देखील उडवलाय. फटका चांगला तर आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू अडवला जातोय आणि दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जातील. खरं तर झेल कंप्लीट होऊ शकत होती, परंतु रनिंग झेल कंप्लीट करणं भरपूर कठीण असतं. त्यामुळे झेल ड्रॉप झाली, चेंडू अडवला गेला. खरं तर 4 धावा वाचवल्या. 2च धावा धावफलकावरती. 2 धाब्यानं धावफलक पुढे सरकताना 19 धावा. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. यावेळेस बॅटची कडा थर लागली आहे, मात्र चेंडू शॉर्ट थर्डमॅनला अडवलं जाईल. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाते. 1 धाब्यानं धावफलक पुढे सरकेल. 20 धावा धावफलकावरती. अजून देखील 13 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. 13 बॉल 28 ची गरज. गोलंदाज सज्ज झाला. पुढचा बॉल. यावेळेस बघा आगळा वेगळा स्ट्रोक. गॅप आहे स्क्वेअर लेगला आणि बॉल चाललाय सीमा रेषा पार. चौकार. बरोबर 12च्या सरासरीने 24 धावा आलेत आणि उर्वरित 12 चेंडूमध्ये अजूनही 24 धावा बनवायचे आहेत. मान्यवर कक्षामध्ये आपण सन्माननीय रानाल ग्रामपंचायतचे प्रभारी सरपंच आणि भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रतापजी मारुती पाटील साहेबांना पाहतोय. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गावदेवी स्पोर्ट 40+ पिंपलगर आयोजित गावदेवी चषक 2024 मध्ये प्रताप पाटील साहेबांचं देखील क्रिकेट स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान. त्यांच्या माध्यमातून आपण स्वर्गीय विलास मूर्ती डे नाईट स्पर्धा पाहिली. सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील साहेबांची खूप मोठी स्पर्धा आपण रानालच्या क्रीडानगरीतून दिवस रात्र पाहिली होती. आपण यानंतर मान्यवरांच्या स्वागत सन्मानाकडे बोलतोय. नक्कीच आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. सुरत टेक्सटाईलचे पदाधिकारी सन्माननीय अमोल तुपकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आपण या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करूयात. मी आयोजकांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि या सन्मान करायचा आहे. अमोलजी तुपकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आपण स्वागत या व्यासपीठावरती करतोय. त्यानंतर आपण या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करणार आहोत. सन्माननीय शरदजी शेळके साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान आयोजकांच्या वतीने करूयात. शरदजी शेळके साहेब यांचं देखील आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करूयात. शरदजी शेळके साहेबांचा देखील या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान केला जातोय. आणि त्यानंतर आपण एक मेगा सन्मान करणार आहोत. ज्या व्यक्तिमत्वानं अगदी या परिसरामध्ये टेक्सटाईल मार्केटला सुरुवात केली,
सुरत टेक्सटाईलचे मालक सन्माननीय गिरीश शेट साहेबांचा आपण या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करणार आहोत। यांच्या माध्यमातून अनेक सारे बक्षिसं आम्हाला पुरस्कृत केली गेली। प्लेअर ऑफ द डे साठी पैठणी साडी त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली आहे। ते आमचे सन्माननीय सुरत टेक्सटाईलचे मालक गिरीश शेट साहेबांचं देखील या व्यासपीठावरती मेगा सन्मान केला जातोय। मी ज्याप्रमाणे उल्लेख केला की पहिलं हे भरपूर प्रेमाचं असतं, सुरुवात होणं गरजेचं असतं। सुरुवात केली सुरत टेक्सटाईल मार्केटला आणि आता आपण पाहू शकता या पिंपळगडमध्ये अनेक सारे टेक्सटाईल मार्केट ओपन झाल्यात। त्यामध्ये पहिलं होता सुरत टेक्सटाईल मार्केट, त्याचे ओनर सन्माननीय गिरीश शेट यांचं आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान केला। जाऊया मागच्या दिशेनं। या अगोदरच्या चेंडूवरती अप्रतिम फटका पाहायला मिळाला, षटकार आला होता आणि त्यानंतर 2 धावा द्वारकानाथ याच्या बाटमधनं 2 षटकार आला। धावफलक 33 वरती 33 धावा। यावेळेस देखील फटका भरपूर चांगला, 1 धाव अतिशय वेगानं कंप्लीट केली गेली। दुसरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या। 2 धावेनं धावफलक 35 आणि 1 रन शॉट म्हणजे एकच धाव। धावफलक 34 वरती। बॅट टेकवणं गरजेचं आहे। खरं तर भरपूर लांब राहिला बॅट्समन। एकच धाव। पुढचा बॉल आडव्या बॅटनं स्लॉग स्वीप, फटका चांगला, स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत। थोडंसं फंबलिंग पाहायला मिळते आणि 2 धावा या चेंडूवरती देखील कंप्लीट केल्या जातील। 2 धाब्यानं धावफलक पुढे सरकेल। 36 धावा धावफलकावरती। 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। धावा धावफलकावरती। गोलंदाज सज्ज झाला गोलंदाजी ट्रॅक वरती। नक्कीच आमच्यापासून रजा घेत असताना सुरत टेक्सटाईल मालक ओनर सन्माननीय गिरीश शेट साहेब यांच्या समवेत शरद शेळके साहेब आणि अमोल तुपकर साहेब, धन्यवाद। आपण या ठिकाणी आलात, आपली मोलाची उपस्थिती दाखवली। आपलं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय। धावचीची विकेट जाऊ शकत होती आणि अंपायरचा नो बॉलचा इशारा येतोय। अतिरिक्त धावा रोखायच्या टीम राणा संघाला 38 धावा झाल्यात। अजून देखील 10 धावांची गरज आहे आणि पुढचा बॉल फ्रीट असेल। पुढचा चेंडू फ्रीट। गोलंदाज सज्ज, खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय। हा फटका चांगला, डीप मध्ये खेळाडू आहेत आणि या चेंडूवरती तब्बल 2 धावा कंप्लीट केल्या जातील। आणि 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला। 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा बनल्या 40 धावा। 6 चेंडू आणि 8 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी। नक्कीच व्यासपीठावरती विराजमान प्रताप शेठ पाटील साहेब, आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करणार आहोत। अगदी महत्वाची उपस्थिती साहेबांची या स्पर्धेसाठी राहिली आहे। आपण या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करणार आहोत। अगदी थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी उपस्थित झाले होते ग्रामपंचायत राणाचे प्रभारी सरपंच सन्माननीय विलास शेठ पाटील साहेबांचं आपण या व्यासपीठावरती नक्कीच मान्यवर कक्षामध्ये ग्रामपंचायत राणालचे किंग मेकर प्रभारी उपसरपंच तसेच प्रभारी सरपंच आहेत, एक उद्योगपती आणि विलास मूर्ती राणाल या संघाचे कर्ता धर्ता भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय प्रतापजी पाटील साहेबांचे इथे विशेष स्वागत आणि सन्मान
या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. धन्यवाद साहेब, आपण आलात या स्पर्धेमध्ये आपली मोलाची उपस्थिती दिली. आपलं पुन्हा एकदा गावदेवी स्पोर्ट 40+ पिंपळगड संघाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 6 मध्ये 8 आणि ते पहिला चेंडू चाललाय डी फाईन लेग रिजनला, सीमा पार, चौकार. एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्या स्पर्धेचे देखील ते प्रणेते आहेत. या चेंडूवरती एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट केल्या जातील. धावा रोखायच्या होत्या, भरपूर साऱ्या चुका झाल्या टीम जागृत मराठा राहणा संघाकडनं. नक्कीच प्रताप शेठ पाटील साहेबांकडनं भव्य मोठं आयोजन आपण पाहिलं. विलास स्मृती चषक 2024 आपण पाहिलं, डे नाईट. आणि त्यांची एक संकल्पना होती. खरं तर सर्व समालोचक त्यांच्या त्या स्पर्धेमध्ये उपस्थित होते. आम्हाला देखील त्यांनी संधी दिली होती. कोणालाही त्यांनी नाराज केलेलं नव्हतं त्या स्पर्धेमध्ये. सर्व संघ, सर्व खेळाडू खुश होते. साहेबांची ती मोठी संकल्पना होती आणि त्यांच्याच पावलांवरती पाऊल ठेवत त्यांचे चिरंजीव रिग्नेश पाटील देखील भरपूर चांगलं कार्य करत असतात. नक्कीच. आणि एक खुशखबर देखील आहे तीच की प्रताप शेठ पाटील यांचे चिरंजीव रिग्नेश पाटील भिवंडी सिटी इमर्जिनचे अध्यक्ष आहेत. नक्कीच त्यांचं देखील आम्ही अभिनंदन करतोय. आणि थोड्याच दिवसांमध्ये या क्रीडानगरीवरती सिटी इमर्जिन फॉर्मॅटमध्ये देखील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. अनेक साऱ्या स्पर्धा या क्रीडानगरीवरती 14-15 तारखेला